नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, बिग बॉस मराठी 6च्या घरात अखेर टोळी तुटलेली आहे। रुचिताने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे घरात आता गेम एका नव्या वळणावर येताना दिसतोय। कारण आतापर्यंत एकत्र खेळणारी टोळी आता तुटताना पाहायला मिळते। प्रोमो समोर आलेला आहे मित्रांनो, आणि एक महत्त्वाची अशी चर्चा रुचिता आणि विशालमध्ये होताना दिसते। रुचिता एक मोठा निर्णय घेताना स्पष्टपणे म्हणत आहे की मी उद्यापासून एक इंडिव्हिज्युअल प्लेयर म्हणून खेळणार आहे। तर विशाल बोलताना दिसतोय की तुम्ही फक्त टोळी करता, पण तुम्हाला टोळीची खरी ताकद माहीत नाहीये। टोळीची जास्त गरज ही तुम्हा तिघांना आहे, मला नाही। यावर रुचिता बोलताना दिसते की मला टोळी हा शब्द सोडून माझं स्वतःचे एक अस्तित्व निर्माण करायचं आहे। तर मित्रांनो, रुचिताच्या या शब्दावरून स्पष्ट दिसतंय की आता ती कोणाच्या आधारावर नाही, तर स्वतःच्या दमावर गेम खेळण्याच्या तयारीत आहे। तर पुढे विशाल बोलतोय की ठीक आहे, उद्यापासून तुम्ही तुमचा गेम खेळा, मी माझा गेम खेळतो। तर प्रोमोमधून हेच दिसत आहे की टोळी ही तुटलेली आहे मित्रांनो। आतापर्यंत विशाल आणि रुचिता एकत्र खेळताना दिसत होते, पण आता रुचिताने टोळी सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा निर्णय रुचितासाठी योग्य ठरणार का, की यामुळे तिचा गेमच धोक्यात येणार? तुमच्या मते रुचिताने टोळी सोडून योग्य निर्णय घेतला आहे का? मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।